जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. एक असा विषय आज आपण घेणार आहोत, तुमच्या समोर आहे विषय. खरं तर शेअर बाजारशी संबंधित लोकांच्या आवडीचा असा हा विषय आहे, किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या किंवा ज्यांना व्यवहार माहिती आहेत शेअर बाजाराचे, अशा लोकांसाठी आजचा हा विषय आहे. IPO म्हणजे काय? कारण असं आहे की मागच्या वर्षभरात आपण बघितलं असेल बऱ्याच IPO शेअर बाजारात आलेले आहेत, आणि मग अनेकांना हा प्रश्न पडला असेल की IPO निवडायच्या कशा, IPO मध्ये मुळात गुंतवणूक करायची का, आणि करायची असेल तर कशा पद्धतीने करायची, आणि या सगळ्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज भाषा पैशाची मध्ये आपण करणार आहोत. IPO म्हणजे काय हा आपला विषय आहे. एक अवेअरनेस तयार करण्याचा, क्रिएट करण्याचा हा प्रयत्न आहे IPO बद्दल. आणि IPO म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निखिलेश सोमण, शेअर बाजार विश्लेषक आपल्याबरोबर आहेत, ते आज देणार आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. धन्यवाद. आणि प्रेक्षकांचे प्रश्न आपण घेणारच आहोत. आपला टोल फ्री नंबर स्क्रीनवर येतो आहे, या क्रमांकावर प्रश्न तुम्ही तुमचे विचारू शकता आणि तज्ञ निखिलेश सोमण तुम्हाला उत्तर देतील. सुरुवात मात्र मला करायची आहे सोमण सर, कारण जसं मी आता म्हटलं, हा IPOचा सीझन आहे, हंगाम आहे असं म्हणावं लागेल. इतक्या सारे IPO आतापर्यंत शेअर बाजारात आलेले आहेत, आणि त्यामुळे मग एक प्रश्न निर्माण होतो की IPO मध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने नेमकी आपण करायची आहे. पण त्याच्यापूर्वी सर, खरंच IPO म्हणजे काय? बघा, साधारणपणे आपण असं बघतो की जेव्हा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमधनं पुढे जात असते, त्यांना ग्रोथ करायची असते, पुढे त्यांचा व्यवसाय वृद्धी करायची असते, तेव्हा त्यांना पैशाची गरज लागते. विविध मार्ग असतात त्यांना, की ते लोन्स घेऊ शकतात, डेट्स म्हणजे डिबेंचर्स वगैरे इश्यू करू शकतात. एक सोपा मार्ग त्याच्यामध्ये असा असतो की ते आपलं इक्विटी मार्केटमध्ये आणतात सर्वसामान्यांसाठी, की जेणेकरून जे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत ते त्या कंपनीमध्ये एक प्रकारे भागीदार होऊ शकतात. तर त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हटलं जातं, की कंपनी आपला काही जो इक्विटी शेअरचा हिस्सा आहे किंवा भांडवल आहे हे सर्वसामान्यांसाठी खुलं करतं. तर त्याच्यामध्ये अशी पद्धत असते बेसिकली, की जेव्हा त्यांना एक्सपान्शन करायचं असतं तर त्यांना जी काही रक्कम असते, बेसिकली त्यांना जी हवी असते एक्सपान्शनसाठी किंवा कुठल्या काही कारणासाठी, तर ते प्रथम काही इन्व्हेस्टमेंट बँकर्स अपॉइंट करतात. त्याच्यानंतर ते त्यांचं प्रॉस्पेक्टस बनवलं जातं. ते सेबीकडे त्याच्यासाठी मान्यता मागायला जातात. त्यांना काही फॉर्मॅलिटीज पुऱ्या कराव्या लागतात, आणि त्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या केल्यानंतर सेबीकडनं जेव्हा त्यांना परवानगी येते की ओके यू कॅन गो अहेड, त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो एक प्रकारे, की आता तुम्ही बाजारामध्ये उतरू शकता. त्याच्यानंतर मग ते प्रॉस्पेक्टस आणि IPO घेऊन मार्केटमध्ये येतात. त्याच्यामध्ये साधारणपणे असं असतं की सर्वसामान्य गुंतवणूकदारांपासून HNI आणि QIP अशा विविध गटातले लोक असतात की जे त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. आणि गेलं तुम्ही जसं म्हणाला तसं बरोबर आहे की 2-3 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की बऱ्याच वेळेला IPO येत नव्हते, बाजार थंड होता, IPOचा बाजार थंड होता. पण आता गेल्या वर्षभरामध्ये जी भारताची हळूहळू आर्थिक स्थिती सुधारते किंवा इकॉनॉमीमध्ये जे बदल होत आहेत, तेव्हापासून गेल्या वर्षभरात जे काही IPO आले त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच जवळपास साधारण 60 ते 70% IPO ना लिस्टिंगच्या दिवशी देखील बरेचसे गेन झाल्यामुळे आता कुठेतरी लोकांना असं जाणवायला लागलंय की बाबा IPO मध्ये आपण गुंतवणूक करावी का, कदाचित आपल्याला पहिल्याच दिवशी काही चांगला फायदा होऊ शकतो का, आणि असे विविध प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. तर बेसिकली IPOचा अर्थ हाच आहे की जेव्हा कंपनी एखादं इनिशियल पब्लिक ऑफर घेऊन येते तर तुम्ही गुंतवणूक त्याच्यामध्ये करू शकता, तुम्ही भागधारक त्यांचे होऊ शकता. एकदा भागधारक झाल्यावरती नंतर जेव्हा तो लिस्ट होतो त्याच्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही तुमचे पैसे त्या कंपनीत ठेवू शकता, किंवा तुम्ही ते शेअर विकून तुमचा नफा बुक करून बाहेर पडू शकता. बरोबर. जे शेअर मार्केटशी संबंधित आहेत त्यांना खास करून, म्हणजे आपण एखादा शेअर विकत घेणं नेहमीसारखं, तुमचं ऑनलाईन अकाउंट आहे, तुम्ही जाऊन शेअर विकत घेतलात तो, आणि IPO मध्ये गुंतवणूक करणं, ह्यात म्हणजे पद्धतीमध्ये काय नेमका वेगळा फरक आहे? कशा पद्धतीने आपण IPO मध्ये गुंतवणूक करतो? बेसिकली फरक एवढाच असतो की जेव्हा आपण म्हटलं की एक सर्वसामान्य जो गुंतवणूकदार आहे, किंवा जो आपण ज्याला 2 प्रकार असतात, गुंतवणूकदार आणि ट्रेडर. तर त्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा गुंतवणूक करायची असते तर IPO मधनं कसं असतं की जेव्हा कंपनी त्यांची ऑफर आणते, प्रॉस्पेक्टस येतं, ते ब्रोकर थ्रू इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना फॉर्म भरून द्यावा लागतो, चेक समोर द्यावा लागतो, आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याची अलॉटमेंट होते. म्हणजे तेव्हा त्यांना कळतं की बाबा नक्की मला शेअर्स मिळालेत की नाही. कारण IPO मध्ये तुम्ही ॲप्लिकेशन केलं म्हणजे तुम्हाला शेअर मिळतील याची काही हमी नसते. कधी कधी आपण बघतो की इश्यू एवढा ओव्हर सबस्क्राईब होतो की 10 टाइम्स 15 टाइम्स मल्टिपल टाइम्स. मग तेव्हा कधी कधी असं होतं की काही जणांना निराशा पदरी पडते की आपण एवढी गुंतवणूक केली, आपण एवढे पैसेचं म्हणजे ॲप्लिकेशन केलं होतं, परंतु मला एकही शेअर लागला नाही. त्यामुळे शेअर लागणं हा अजून एक नंतरचा भाग आहे. त्यामुळे IPO ॲप्लिकेशन करताना तुम्हाला आधी प्रथम रेग्युलर ॲप्लिकेशन प्रोसेस करावी लागते. आणि जेव्हा आपण ऑनलाईन शेअर खरेदी करतो तेव्हा आपलं ऑलरेडी डीमॅट अकाउंट असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बाजारात आता
उपलब्ध शेअर्स आहेत तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी, म्हणजे ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, जे कुठले शेअर्स असतील, निफ्टीचे शेअर्स आहेत की जे तुम्हाला रेडी समोर दिसत असतात, तुम्हाला फक्त तेवढे परचेस करायचे असतात. आणि IPO मध्ये कसं आहे की ते शेअर्स तुम्हाला 15 दिवसांनी कळतं की तुम्ही जे अप्लाय केले ते तुम्हाला मिळालेत की नाही. हा बेसिक फरक आहे की ऑनलाईन ट्रेडिंगला तुम्ही रोज कुठलीही गुंतवणूक करू शकता, कारण ते शेअर्स ऑलरेडी ट्रेडिंग होत असतं त्याच्यामध्ये बाजारात. आणि IPO हा 15 दिवसांनी आपल्याला साधारणपणे म्हणजे त्याची मुदत संपली की 15 ते 20 दिवसांनी आपल्याला कळतं आपल्या अकाउंटला जर ते शेअर्स आले तर वी गॉट द सबस्क्रिप्शन. बरोबर. एक पुढचा पण भाग आहे की नेमक्या कंपन्या कशासाठी IPO आणतात, म्हणजे कंपन्यांच्या दृष्टीने पण आपल्याला गुंतवणूकदार म्हणून माहिती करून घ्यायची. पण त्यापूर्वी पहिला फोन कॉल घेऊया, कारण राहुल पाटील मुंबईहून फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. राहुलजी, तुमचंही स्वागत आहे. IPO म्हणजे काय या कार्यक्रमात तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, मला असं विचारायचं आहे की IPO गुंतवणुकीत फायदा होतो का गुंतवणूक केल्यानंतर? गुंतवणूकदारांनी विचारलेला हा सर्व प्रश्न आहे. हेच मी तुम्हाला ऍक्च्युली सांगू इच्छितो की हा एक जो सर्वसामान्यांमध्ये समज पसरला आहे गेल्या वर्षभरामध्ये की बाबा आपण जेव्हा IPO मध्ये पैसे गुंतवले आणि लिस्टिंगला आपल्याला गेन्स होतील का, तर सर्वसामान्यपणे जर तुम्ही आकलन केलं किंवा आकडे बघितले तर गेल्या वर्षभरामध्ये साधारण 70 ते 80% IPO ना लिस्टिंग गेन झालेले आहेत. परंतु 20 ते 30% असे देखील काही शेअर्स आहेत की ज्याच्यामध्ये लिस्टिंगच्या दिवशी गेन झालेले नाहीत. म्हणजे आता अगदी परवाचं म्हणायचं झालं तर एक नामांकित इन्शुरन्स कंपनीचा इश्यू आला, परंतु मार्केटमध्ये अशी काही न्यूज आल्यामुळे मार्केट कोसळलं आणि त्या दिवशी त्याचे लिस्टिंग म्हणावं तेवढं यशस्वी झालं नाही. पण याचा अर्थ प्रत्येक लिस्टिंगला तुम्हाला गेन होईल असं नाही, परंतु बेसिक तुम्ही धारणा ही लक्षात घ्या की IPO मध्ये गुंतवणूक कोण करतात की ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची. बघा, एका दिवसाच्या नफ्यासाठी शक्यतो कोणी IPO मध्ये गुंतवणूक करत नाहीत किंवा तशी करू नये माझ्या मते. जर तुम्हाला दीर्घकालीन नफा हवा असेल, तुम्हाला तुमचं वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्ही IPO मध्ये पैसे लावावेत. अदरवाईज तुम्हाला जर नुसतं लिस्टिंग गेन हवं असेल तर तुम्ही शेअर बाजारात इतर अनेक तुम्हाला पर्याय उपलब्ध असतात, तुम्ही ते करू शकता. आणि अशी काही शाश्वती नाही. मी म्हटलं तसं की अजून त्याच्यात बरेचसे असे मुद्दे आहेत की तो IPO नक्की लिस्टिंग गेन देईल की नाही हे देखील आधी आपल्याला तपासून बघावं लागतं. त्यामुळे प्रत्येक IPOतनं आपल्याला फायदा होईलच याची काही शाश्वती नाही देता येत आपल्याला. कंपनीचा प्रश्न आता मी जरा बाजूला ठेवते, कारण त्यांनी जे आपल्याला विचारलं आता फायदा होतो का, तर त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या फायद्याकडे वळूया. आणि त्यात असं आहे की IPO मध्ये फायदा होतो का, खरंच हा मूलभूत प्रश्न आहे जो त्यांनी विचारलाय. कारण मग IPO मध्ये गुंतवणूक म्हणून आपण नेमकं कसं बघायचं आणि कशासाठी बघायचं, काय खरंच फायदे आहेत IPO मध्ये गुंतवणुकीचे? बघा, पहिला सर्वसाधारण फायदा मी म्हटलं तसं की जेव्हा तुम्ही कुठल्याही एखाद्या नामांकित कंपनीचा IPO भरता आणि तुम्हाला समजा ते शेअर्स मिळाले तर आपल्याला इतिहास जर बघितला पण शेअर बाजाराचा तर आपल्याला बरेच वेळा असं लक्षात येईल की आता बरीचशी अशी उदाहरणं आहेत. MRF टायर्स आता 50,000पर्यंत शेअर्स गेला, किंवा असे बरेचसे आयशर मोटर्स, लोक त्याचे व्हॉट्सअपवर SMS पाठवतात की 200 रुपयाचा शेअर आज 25,000 झाला वगैरे. सो हे सगळे IPOचे गेन्सचे इतिहासातील आपल्याला उदाहरणं आहेत. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीला 100% मी म्हणतो तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण तुमचा जर दृष्टिकोन म्हणजे थोडे दिवसांचा असेल किंवा बाबा मी थोडे दिवसासाठी आता IPO मध्ये गुंतवणूक केली आहे आणि लिस्टिंगवरती किती गेन होतात बघूया आणि बाहेर पडूया, तर कदाचित तुम्हाला लिस्टिंग गेन होतील देखील, मी असं म्हणत नाही. पण त्याच्यानंतर जो दीर्घकालीन होणारा नफा असतो त्याला तुम्ही मुक्ता म्हणजे तो तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही IPO कडे बघाल तर तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये बघाव्या लागतात की गुंतवणूक करताना हा IPO कोण आणतंय, ती कंपनी काय, त्याचा बॅकग्राऊंड काय, प्रॉस्पेक्टस तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागतं, त्याचा स्टडी करावा लागतो. कारण नुसतं कंपनीच्या नावावरती IPO चालत नाही, त्याच्यामध्ये बरेचसे काही असे किस्से किंवा गोष्टी आहेत. काही वर्षापूर्वी रिलायन्स पॉवर नावाचा IPO आला होता. अगदी बाजारामध्ये प्रत्येक म्हणजे क्रिकेटच्या मॅचला मला अजून आठवतंय की प्रत्येक ओव्हर नंतर त्याचं हॅमरिंग चालू होतं की रिलायन्स पॉवर ऑन, आणि अक्षरशः ती पॉवर गॉन झाली कारण दुसऱ्या दिवशी तो निम्मा झाला होता शेअर. त्यामुळे म्हणून मी म्हटलं की कधीही असं कुठल्या कंपनीच्या नावावर तुम्ही जाऊ नका, बेसिक अभ्यास करा. तुमच्या वित्तीय सल्लागार जो असेल त्याचं तुम्ही मार्गदर्शन घ्या, तज्ञांकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि मग तुम्ही जा. बेसिक इथे दृष्टिकोन महत्वाचा आहे की तुम्ही थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करताय का दीर्घकालीन गुंतवणूक करताय. नेमकं काय बघायचं आहे आपल्याला IPO मध्ये गुंतवणूक करताना, हा प्रश्नही आहेच. पण त्यापूर्वी अमित गांधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. नवी मुंबईहून त्यांनी फोन केलाय. अमितजी, तुमचंही स्वागत आहे कार्यक्रमात. काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा होता. माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे येस बँकेची, आणि असं म्हटलं जातं की येस बँक लिस्टिंग नंतर मोस्ट सक्सेसफुल IPO आहे, आणि या बँकेचं माझ्याकडे शेअर आहे 260च्या भावानं 340 शेअर, आणि मी हे खूप लॉंग टर्म साठी माझ्याकडे मला ठेवायचं आहे, तर याबद्दल मला विचारायचं होतं.
बरोबर. एक फक्त मला इथे स्पष्ट करायचं आहे ते असं की आपला IPO बद्दलचा कार्यक्रम आहे, पण एखाद्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट बद्दल इथे आपण बोलणार नाही आहोत. तसं आपण या कार्यक्रमात बोलूही शकत नाही. पण तुमचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा ची योजना आहे आणि आतापर्यंत मला खात्री आहे तुम्ही खूप चांगला फायदा त्यातनं मिळवलेला आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण एक त्या अनुषंगानं दीर्घकालीन IPO मधली गुंतवणूक याविषयी जर तुम्ही IPO मधली गुंतवणूक ही कशी असावी? बघा, आता जसं त्यांनी आता उदाहरण दिलं, म्हणजे मी त्या कंपनीचं परत नाव घेत नाही, पण त्यांनी काहीतरी 260 रुपयाला वगैरे ती खरेदी केली होती आणि तो शेअर आज 1400 रुपयापर्यंत जाऊन आता परत काही कारणाने 1200 1250 मध्ये आहे. परंतु त्यांचं जर दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर नक्कीच त्याचे अजून काही त्यांना निश्चित जास्त फायदा होऊ शकतो भविष्यामध्ये. आता बेसिकली दीर्घकालीन गुंतवणुकीचा अर्थ काय की जेव्हा आपण IPO, मी अशा अर्थाने हा विचारला की आता त्यांनी जर 250 घेतलाय आणि आता तो 1400 आहे, तर इथे आणि दीर्घकालीन गुंतवणूक झाली आहे, कारण 1 वर्षाच्या पुढेही दीर्घकालीन असते. बरोबर. तर आणि नफा मिळाल्याशिवाय काय शेअर मार्केटमध्ये तुम्ही म्हणू शकत नाही माझ्याकडे आता 10,000 रुपये आहेत पण ते अकाउंटवर, हा काही शेअर बाजार मधला नफा नाही. या अनुषंगाने मी म्हटलं की अशा वेळी दीर्घकालीन म्हणजे किती दीर्घकालीन? बरं, आता याच्यात दीर्घकालीनचं थोडंसं स्पष्टीकरण असं मी देऊ इच्छितो की आता इन्कम टॅक्सचा आपण जेव्हा विचार करतो काय इन्कम टॅक्स कायद्याचा, की त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्ही शेअर होल्ड केलात तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन हा टॅक्स फ्री असतो, तुम्हाला त्याच्यावर टॅक्स द्यायला लागत नाही. परंतु जेव्हा आपण IPOची गुंतवणूक म्हणतो त्या IPOची गुंतवणूक मी जसं मगाशी MRF किंवा आयशर मोटर्सची उदाहरणं दिली की तुम्हाला 20 वर्ष 25 वर्ष जेवढी कंपनी लॉंग टर्म चालते त्याला ऍक्च्युअली खरं दीर्घकालीन गुंतवणूक म्हणतात. तेव्हा तुमचं वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. नुसतं 1-2 वर्ष शेअर मार्केटमध्ये तुम्ही एखादा शेअरचा IPO घेतलात आणि तो तुम्ही जर बघितलं कंपनी चांगली असेल, मी म्हटलं तसं त्याचे काही ठराविक पॅरामीटर्स आहेत, त्याच्यातनं तो चपलकपणे बाहेर पडला तर निश्चितच तुम्हाला 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील काही मल्टिपल गेन्स होऊ शकतात. परंतु मी म्हटलं तसं की दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे केवळ 1 वर्ष नव्हे तर ती 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष, ह्याला खरं म्हणाल तर माझ्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक असं म्हणायला पाहिजे. पण कधी कधी काय होतं ना, आजकाल थोडंसं यंग जनरेशनचा फास्ट जमाना आहे, लोकांना क्विक मनी हवा असतो, त्यामुळे बरेचसे लोक दीर्घकालीन गुंतवणूक करायला थोडं काकू करतात आणि त्यांचा नेहमी शॉर्ट टर्म विचार असतो की अरे बाबा मी आज घेतला तर मला महिन्यात किती मिळतील, 6 महिन्यात किती मिळतील, वर्षात किती मिळतील. शेअर बाजार नेहमी अशा लोकांना त्यांनी रिवॉर्ड दिलेले आहेत की ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे IPO मध्ये पण जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तर तुमचा कालमर्यादा ही साधारणपणे 1 वर्ष ते 3 वर्ष किमान असावी. म्हणजे मी किमान हा शब्द वापरीन, कमाल नाही, किमान 3 वर्षाचा तुम्हाला कालावधी ठेवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक सायझेबल रिटर्न त्याच्यातनं मिळू शकतील. बरोबर. आपण त्यामुळे हाच सल्ला आपल्या प्रेक्षकांना देऊ शकतो. सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन तुमच्या चांगल्या गुंतवणुकीसाठी. आणि यानंतर जेव्हा तुम्हाला पैशाची गरज कधी आहे नेमकी हे बघून तुम्ही ठरवू शकता ही गुंतवणूक किती फायद्याची आहे आणि तुम्हाला कधी यातनं बाहेर पडायचे. पण निखिलेशजी, जो आपण मुद्दा मगाशी उचलला होता तो असा की IPO मध्ये नीट बघून आपल्याला गुंतवणूक करायची आहे, कारण जोखीम जितकी कमी करायची आहे तेवढा आपण या कार्यक्रमात बघत असतो, त्या दृष्टीने आपण मार्गदर्शन करत असतो. मग त्या दृष्टीने जे निकष, जे पॅरामीटर्स आपण IPOचे बद्दलचे म्हणतोय ते नेमके कोणते? बघा, त्याच्यामध्ये आपण जसं सुरुवातीला म्हटलं की जे जे पॅरामीटर्स बघायला पाहिजेत, बेसिकली IPO कुठली कंपनी आणते, कुठला ग्रुप आणतोय. दुसरी गोष्ट की त्या कंपनीचा बिझनेस काय आहे, त्याचं ग्रोथ मॉडेल काय आहे, काही युनिकनेस त्या कंपनीमध्ये आहे का. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की त्याच म्हणजे बिझनेसमध्ये जर आणखीन ऑलरेडी मार्केटमध्ये आपल्याला काही कंपन्या अवेलेबल असतील तर कदाचित जर तो IPO थोडासा ओव्हर व्हॅल्यूड केला असेल किंवा ओव्हर व्हॅल्यूड असेल तर त्याला तेवढा हवा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे IPO तुम्ही बघताना हे बघितलं पाहिजे की ग्रोथ मॉडेल आहे का त्या कंपनीला, बिझनेस स्ट्रक्चर आहे का, कंटिन्युटी राहू शकेल का, आणि एक युनिकनेस. म्हणजे मी म्हटलं असं की बाबा त्यांची मोनोपोली, म्हणजे ह्याच्यात एक मी उदाहरण देऊ इच्छितो की एक आपण आता जे मागच्या वर्षी IPO आला होता केळकर SS केळकर कंपनीचा, की आज त्यांची मार्केटमध्ये मोनोपोली आहे. परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये दुसरं त्यांना कोणी आज म्हणजे मार्केटमध्ये देखील लिस्टेड कंपनी दुसरी नाहीये, त्यामुळे तो यशस्वी ठरला. त्यामुळे तुम्हाला हे बघायला पाहिजे की मॉडेल कसं आहे, कोण आणतंय, त्यांचा बॅकग्राऊंड काय, त्यांचे प्रमोटर्स कोण आहेत, त्यांच्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या मागच्या बॅलन्स शीट्स काय म्हणतात, वर्षानुवर्ष इयर ऑन इयर त्यांचा सेल्स वाढलाय की नाही, त्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढलंय की नाही, त्यांचे कॅश फ्लो स्टेटमेंट काय म्हणतात की ऍक्च्युअली कॅश जनरेट होते की नाही. आणि त्याचबरोबर आपण म्हणतो तसं की हे देखील एक बघावं लागतं की किती PE मल्टिपलवर येतोय, कारण जेव्हा IPO आणायचा असतो सर्वसाधारणपणे कंपन्या हा प्रयत्न करतात की त्यांना जास्तीत जास्त शेअरचा भाव ठेवता येईल, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त त्याच्यामधनं पैसे गोळा करता येतील. परंतु तो PE मल्टिपल बसतोय की नाही, इंडस्ट्रीचा PE मल्टिपल काय आहे, ह्या कंपनीचा किती आहे, तो जर जास्त असेल तर कदाचित त्या IPOला तेवढा म्हणावा तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे PE मल्टिपल व्हावा लागतो. अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा निकष असा आहे की IPO कंपनी आणते त्याचा पर्पज काय, म्हणजे ग्रोथसाठी आणते, एक्सपान्शन पर्पज
पर्पजसाठी आणते का बाबा कंपनीला आपली जुनी देणी द्यायची आहेत, म्हणजे डेट रिपेमेंट आपण जे म्हणतो. जेव्हा डेट रिपेमेंटसाठी एखादी कंपनी IPO आणते, बरेच वेळा त्याला फारसं यश मिळालेलं आपल्याला इतिहासात दिसत नाही. त्यामुळे जे पैसे गोळा केले जातात त्याचा एंड यूज काय आहे, कंपनी ते कशासाठी वापरणार आहे आणि त्याच्यावरनं कंपनी आपली पुढची जी वाटचाल आहे ती कशा प्रकारे करणार आहे आणि त्याचा नेमका भागधारकांना कसा फायदा होणार आहे. कारण त्यांना डिव्हिडंडही मिळत असतो, प्लस त्यांना शेअर प्राईसमध्ये ग्रोथही मिळत असते, पण ती पूर्णपणे कंपनीच्या कारभारावरती आणि त्यांच्या पूर्ण मॉड्यूलवरती ती अवलंबून असते. तर ह्या बऱ्याचशा अशा गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल IPO. आणि मी म्हटलं असं प्रॉस्पेक्टस ही नॉर्मली जन्मकुंडली म्हटले जाते की बाबा तुम्ही प्रॉस्पेक्टस जर डिटेल स्टडी केलं तर त्याच्यामध्ये अगदी त्यांच्या बॅलन्स शीट्स, P&L, त्यांच्या लायबिलिटीज, कारण त्या प्रामुख्याने वाचायला फार बारीक बारीक शब्दात लिहिलेल्या असतात, लोक नॉर्मली वाचत नाही स्टार वगैरे मार्क केलेल्या गोष्टी, तर त्या देखील वाचल्या पाहिजेत. कंपनीवर काही कर्ज आहेत का, लायबिलिटीज आहेत का, काही कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहेत का, भविष्यात त्या जर खऱ्या आल्या तर त्याच्या कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीवरती किती परिणाम होईल. अशी अनेक उदाहरणं आहेत की बाबा चांगले लिस्ट झालेले आहेत पण नंतर आज ते लिस्टिंग प्राइसच्या खाली ट्रेड करतात, कारण काही गोष्टी अशा नंतर निदर्शनास आल्या, प्रॉस्पेक्टसमध्ये त्या दिसल्या नव्हत्या. तर त्यामुळे याचा सर्वांगीण अभ्यास करूनच म्हणजे गुंतवणूकदारांनी पुढे जावं. जस्ट फक्त बाबा कोणीतरी म्हणतंय आणि टीव्हीवरती आपण जाहिरात बघतोय म्हणून लगेच निर्णय घेऊ नये, त्याचा सखोल विचार करावा. आपलं प्लॅन आधी आखावा की आपल्याला किती म्हणजे आपल्याला मर्यादित गुंतवणूक करायची का दीर्घकालीन करायची, त्यानुसार IPO ची निवड करावी. बरोबर. हे तर सगळे निकष खूप महत्त्वाचे आहेत तेवढं नक्की, पण त्याचबरोबर अनेकदा असं होतं की कंपनी नवीन आहे, म्हणजे ती पहिल्यांदा पब्लिक लिमिटेड होती असं नाही, कंपनीच नवीन आहे आणि ही जी सगळी माहिती जी तुम्ही म्हणताय बरीच टेक्निकल आहे, बरीच फंडामेंटल आहे, ही जी माहिती आपल्याला कंपनीबद्दल मिळवायची आहे ती नेमकी आपण कुठे मिळवू शकतो? बेसिकली बघा, एकतर जेव्हा IPO कुठलाही येतो तेव्हा आपल्याला NSE इंडिया www.nseindia.com वरती तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असते. जी माहिती त्यांनी एक्सचेंजकडे दिलेली आहे ती माहिती ती सगळी आपल्याला वेबसाईटवर अवेलेबल असते. त्यामुळे अशी माहिती की जी कदाचित बाबा कंपनीचा पास्ट रेकॉर्ड आपल्याला जास्त मिळाला नसेल किंवा मिळत नसेल, अवेलेबल नसेल, तर त्या कंपनीच्या वेबसाईटवर मात्र तो जरूर अवलंबून म्हणजे आपल्याला उपलब्ध असतो. प्लस आपण NSE मध्ये पण चौकशी करतो, आपण सेबीमध्ये जाऊनही त्याची म्हणजे व्हेरिफिकेशन आपण करू शकतो जर तुम्हाला तसं वाटलं बाबा माहिती अजून काढून घ्यायची आहे तर मिळू शकते. आणि मी म्हटलं तसं शेवटी हे निकष महत्त्वाचे असतात. म्हणजे नवीन कंपनी येते म्हणजे त्यांचं ते IPO आत्ता आणतात, म्हणजे कंपनी नवीन आहे पण किती वर्ष ते अगोदर व्यवसाय करतात हे देखील बघणं तितकं महत्त्वाचं असतं. आपण त्यांचा जुना रेकॉर्ड तपासून बघितला पाहिजे की कंपनीने बिझनेस कसा केलाय आणि आज ते जेव्हा मार्केटमध्ये येत आहेत तर ते कुठल्या स्टेजला आहेत, म्हणजे त्यांची बाबा जस्ट म्हणजे सुरुवात आहे व्यवसायाची का बाबा ऑलरेडी 20 वर्ष करत होते आणि आज मार्केटमध्ये आलेत, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघाव्या लागतात. बरोबर. आता एक कंपनी जर IPO आणत असेल तर मग खरं तर तो आपल्या गुंतवणूकदार म्हणून तसा थेट निगडित विषय नाहीये, पण विश्वासार्हतेसाठी कंपनी जेव्हा IPO आणते तेव्हा ती कोणत्या प्रक्रियेतनं जात असते? म्हणजे मी तर माझ्या कंपनीची किंमत अशी आज ठरवली आणि उद्या जाहीर केली असं तर असू शकत नाही. पहिल्यापासून त्यांच्यावर नियंत्रण हवं अशी गुंतवणूकदारांची मागणी आहे. मग ते नियंत्रण IPOच्या या प्रक्रियेमध्ये कोण ठेवत असतं गुंतवणूकदारांसाठी? बरोबर आहे. बघा, मी आता जसं मगाशी म्हटलं पहिल्यांदा की आपण जेव्हा IPO हा विषय घेतला आणि जेव्हा आपण म्हणतो की IPO मध्ये आम्हाला गुंतवणूक करायची आहे, तर मी म्हटलं प्रोसेस अशी सुरुवात होते की जेव्हा एखाद्या कंपनीला वाटतं की आता मला शेअर बाजारात उतरायचं आहे आणि मला लोकांकडनं पैसे गोळा करायचे आहेत, भाग पाडून आणि लोकांना माझे भाग द्यायचे आहेत, तेव्हा त्यांची जी प्रोसेस आहे त्यांना म्हटलं असं इन्व्हेस्टमेंट बँकर आधी अपॉइंट करावे लागतात. ते त्यांचा पूर्णपणे स्टडी करतात, कंपनीचं ते प्रॉस्पेक्टस बनवतात, त्याच्यामध्ये ते नमूद करतात. म्हणजे अर्थात जे व्हॅल्युएशन कधी कधी असं होतं, मी म्हटलं तसं कुठल्याही कंपनीला स्वतःचं व्हॅल्युएशन जास्त देण्यातच रस असणार, कारण इट्स नॅचरल, पण ते इंडस्ट्रीचा PE मल्टिपल काय आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, हे साधारणपणे जे आपल्याकडे उपलब्ध तज्ज्ञ आहेत किंवा जी हुशार मंडळी आहेत त्यांना ते वाचल्यावरती लगेच समजतं. त्यामुळे कसं आहे की कंपनीने जरी उद्या सांगितलं किंवा त्यांचं व्हॅल्युएशन कदाचित 100 असेल पण त्यांनी IPO 200 वर आणला असेल तर आपल्याला ते लगेच लक्षात येतं की त्याला सबस्क्रिप्शन म्हणावं तेवढं येत नाही, फारसे लोक त्याला रेकमेंड करताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे आपल्याला बेसिकली बघावं लागतं. बरोबर. पुढचा एक फोन कॉल घेऊया. विक्रांत सातारकर फोन लाईन वरून आपल्या बरोबर आहेत. विक्रांतजी नाशिकहून त्यांनी फोन केलाय. विक्रांतजी, तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार सर. नमस्कार. मला विचारायचं होतं की सध्या आता हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे शेअर्स आले होते एक 3-4 दिवसापूर्वी, तर मला नेमकं विचारायचं हे IPO आहेत की शेअर्स आहेत? बघा, आता हिंदुस्तान कॉपर तुम्ही आता जे नाव घेतलं बेसिकली ही गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे आणि IPO आपण असं म्हणताना नाही, कारण ऑलरेडी तो लिस्टेड आहे, त्याला FPO म्हणतात, फॉलो ऑन ऑफर हा शब्द आहे.
तर त्यामुळे कसं आहे की जेव्हा आता त्यांना डिसइन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा त्यांना जेव्हा भांडवल आपलं विकायचं असतं सरकारला, तेव्हा ते मार्केटमध्ये आपले शेअर्स आणतात. आता IPO हा ॲक्च्युली एक रूट आहे, म्हणजे भाग भांडवल उभारणीसाठी IPO आहे, FPO आहे, डायरेक्ट रूट आहे, हे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकी IPO हा एक मार्ग आहे. तर हिंदुस्तान कॉपरचा IPO नाहीये बेसिकली, तर तो पण FPO ते गुंतवणूक करू शकतील का यामध्ये? हो, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन जरूर जेव्हा त्यांचं येईल तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल. आणि मी म्हटलं तसं हिंदुस्तान कॉपरचे आज शेअर्सही लिस्टेड आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थेटही बाजारातनं ते खरेदी करू शकता. म्हणजे आता मी त्या शेअरबद्दल काही माहिती देऊ शकत नाही, का मला माहिती नाही, मी ट्रॅक करत नाही तो, परंतु तुम्ही तो शेअर ऑलरेडी लिस्टेड असल्यामुळे तुम्ही डायरेक्टही तो शेअर घेऊ शकता. म्हणजे FPO घेणं आणि डायरेक्ट शेअर घेणं याच्यात फारसा काही कधी फरक नसतो. साधारणपणे जे रिटेलरला एक डिस्काउंट दिलेलं असतं 5-10% तेवढाच फक्त फरक पडतो. नंतर ते पुन्हा शेअर सारखेच ट्रेड करायला लागतात. बरोबर. पुढचा एक फोन कॉल घेऊया. विकास गावडे पुण्याहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. विकासजी, काय आहे तुमचा प्रश्न? हा मॅडम, विकास गाडवे बोलतोय पुण्यावर. बोला ना. नमस्कार. मला विचारायचं होतं, मी पहिल्यांदा IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. UTI कॅप्रो म्हणून आहे, कॅपिटल प्रो मध्ये. तर तो कसा राहील? ऍक्च्युली माझ्या फंड मॅनेजरने इन्फॉर्मेशन दिली होती की हा चांगला आहे वगैरे. तर हे कसं राहील, म्हणजे भविष्यात कसं राहील, आणि अजून जर मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्की काय पाहावं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी. एक आपण त्यांना स्पष्ट करूया की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कोणत्याही एका पर्टिक्युलर एका विशिष्ट स्क्रिप्टबद्दल किंवा विशिष्ट IPO बद्दल बोलणार नाही आहोत. पण तुमचा एकंदरीत प्रश्न लक्षात आला की IPO मध्ये गुंतवणूक केल्यानंतर घालमेल अनेकदा होत असते आणि ती असते आपण घेतलेल्या जोखमीबद्दलची, कारण पुढे काय होणार हे आपल्याला माहिती नसतं. तर गुंतवणूक केल्यानंतर आपण कशा पद्धतीनं या IPO मधल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवायचं आहे? ही खरंच जोखीममुक्त IPO मधली गुंतवणूक आहे की काय काय जोखीम याच्यानंतर पुढे येऊ शकतात? नाही, मी आता जसं म्हटलं तसं यांचं उत्तर मी असं थोडक्यात असं देऊ इच्छितो की मी म्हटलं सर, तुमचा जो दृष्टिकोन होता जेव्हा तुमच्या फंड मॅनेजरने तुम्हाला सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करा, जे काय XYZ कंपनी असेल, तर तुमचा दृष्टिकोन काय होता? तुम्हाला शॉर्ट टर्म म्हणजे गेन्स हवे होते का लॉंग टर्म गेन्स हवे होते? कारण मी म्हटलं तसं कुठलीही कंपनी जर शॉर्ट टर्म गेन देत नसेल तर बरेच वेळा असं होतं की लिस्ट झाल्यावरती 3-4 महिने पहिले त्याच्यामधून आपल्याला म्हणावा तेवढा फायदा होत नाही आणि मग नंतर मग गुंतवणूकदार कंटाळून त्या शेअर्समधून बाहेर पडतात आणि मग कालांतराने वर्षभराने तो शेअर्स आपल्याला वाढलेला दिसतो. मग पुन्हा त्यांची चलबिचल होते, अरे मी निघालो आणि नंतर शेअर्स वाढला. किंवा मग आपण असं म्हणू की शेअर बाजारामध्ये 99.99% लोकांची मानसिकता असते की मी घेतल्यावर शेअर खाली का जातो आणि मी विकल्यावरती तो वरती का जातो. तर ह्याला काही बाजारामध्ये ठोक असं उत्तर नाही आहे, ही प्युअरली सायकोलॉजी आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच उत्तर देईन की तुम्ही पुन्हा तुमच्या फंड मॅनेजरशी सल्लामसलत करा, कारण मी म्हटलं तसं मला त्या कंपनीबद्दल काही माहिती नाही आहे. आणि पुढच्या वेळी तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल जोखीम असं आहे, तर आपण एक स्टॉप लॉस हा प्रकार असतो की उद्या शेअर तुमचा लिस्ट झाल्यावरती तुमच्या मनामध्ये जसं आपण एका नफ्याचा विचार करतो, मला बाबा एवढा नफा हवा आहे त्या लिस्टिंग गेन्सना, तुमचा दृष्टिकोन हा शॉर्ट टर्म असेल तर त्याला एक स्टॉप लॉस म्हणून प्रकार असतो की तुमचा जर शेअर समजा 100 रुपयाला तुम्ही घेतला, तुमची अपेक्षा होती बाबा तो 120 जावा, काही दुर्दैवाने तो जाऊ नाही शकला, बाबा 105 106 नंतर तो खाली यायला लागला, तर इथं तुम्ही 95 म्हणा 90 म्हणा कुठेतरी त्याला स्टॉप लॉस लावून ठेवा. म्हणजे जेणेकरून काही वेळ असं होतं की IPO 100 वरनं 10 रुपये झालेले पण आपण बघितलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि तुम्हाला वेळेवरच अशा गुंतवणुकीतनं बाहेर पडता आलं पाहिजे. बघा मार्केटमध्ये आज लोकांचा कोणाचा लॉस होतो? ज्यांना वेळेवरती एक्झिट करणं जमत नाही किंवा सुचत नाही, ते लोक मार्केटमध्ये लॉस करतात. बरोबर आहे. त्यांनी पुन्हा एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतर ठरवावं त्यांनी आत्ता केलेल्या IPO मधल्या गुंतवणुकीवर त्यांनी काय करायचं आहे. कारण मलाही आता त्याचा भाव किती चालू आहे वगैरे अशा कुठचेही डिटेल्स माहिती नाही आहेत. तज्ज्ञांचा सल्ला मात्र जरूर घ्या. आज वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबवायची. काही फोन कॉल आपल्याला आले, त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केला. पण पुन्हा एकदा तुम्हाला हेच सांगायचं आहे, कारण तुमचे प्रश्न जे तुमच्या मनात असतील ते थांबवू नका. कारण ईमेल ID आमचा मी नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी देते, भाषापैशाची @jaymaharashtranews.tv या ईमेल ID वर तुमचे प्रश्न पाठवत राहा. त्यामुळे दिशा मिळते, पुढचा विषय काय घ्यायचा हे आपल्याला कळतं. उत्तरांसाठी पुढच्या शनिवारी दुपारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषापैशाची. सर, खूप खूप धन्यवाद. आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. वेळ इथेच संपली आहे, त्यामुळे आज कार्यक्रमात इथेच थांबतो. पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.